मी निघालो होतो आईला वावरात सोडायला. म्हणला वावरात सोडलं नाही साहेब, नुसते टाका नका वावरात बघत होत्या. त्याला ही जाळी टाकून त्याच्यावरती वेल सोडायचं होतं. नेमकं हे काम बघण्यासाठी मी इथं नसणार आहे. सगळ्या कामांमध्ये मी हजेरी लावली, फक्त आता या काम बघण्यासाठी मला बघायला नाही भेटणार. कारण का जसं गणपती बाप्पा बसल्यात तसं मी कामाला अजिबात गेलो नव्हतो. मग आजच्याला कामाला जाणार होतो. मी निघालो होतो कामावरती. मी असं बळच हसतोय कारण का माझ्या डोळ्यामध्ये नॉर्मल पाणी आहे. आई साहेब मला कधी न बोलणारे म्हणले तू जगून बी काही फायदा नाही कामाचा नाही. कारण का मी घरामध्ये 1 रुपया बी पैसे देत नाही, कारण का मला पगार नाही. दुकानावर पोचल्यानंतर बरेच चेंजेस झाले होते. त्यानंतर आपल्याला वस्तू गावत्यात नाही गावत्यात हा मित्र मला स्वतःहून बोलला, पण बाकीचे लोक अजून बोलत नव्हती. दिवसाच्या कामाची सुरुवात इंडक्शन शेगडीपासून झाली. शेगडी खोलली तर त्यात पालीचा सापळा होता. महागाईच्या काळामध्ये सगळ्यात उत्तम डिश म्हणजे प्रदेश. एक केक टाकलं की सगळं काम ओके आणि 90 चॅनल बघायला भेटतात. मशाज मशीनने म्हणलं रानातला सगळा ताणतणाव दूर करावा, पण मशाज मशीन बंद असल्यामुळं माझा काही नाईलाज नाही. मशाज मशीन होती चायनाचं काय खरं आहे तेव्हा. बरेच दिवस झाला माझ्या गाडीचा जरा हरणं कमी वाजवत होता. मग एक जण मला म्हणलं कॅपॅसिटर चेंज करून बघ. मग आपल्या दुकानात कॅपॅसिटर होता, कशाला बाहेर जायचं, लगेच इथल्या इथं जुगाड करून टाकलं. आज मला समजलं एखाद्या डॉक्टरला ऑपरेशन करताना एवढा वेळ का लागतो, कारण का त्याच्या शरीरामध्ये एवढ्या नसा असतात, त्याला तेवढ्या सांभाळून काम करायला लागतं. तसं या बॅटरीचं मला काम करायचं होतं. जेवढं डॉक्टरचं ऑपरेशन सक्सेस झाल्यावर आनंद होतो ना, तेवढाच आनंद मला होत होता. कारण का सक्सेस ही गोष्ट माणसाला खूप काही शिकून जाते. वयस्कर आजींचा एक फॅन रिपेअर करायला घातला होता. फॅनची गेली होती कॉईल टाकून घेतली तर फॅन एकदम हवा मारायला लागला होता. जेव्हा माणसाची गोष्ट जेव्हा सक्सेस होते ना, तेव्हा माणसाला कुठंतरी वाटतं आपण यशस्वी झालोय. मी निघालो होतो घरी. आजच्याला मला घरी जायला जरा बराच उशीर झाला होता, 6 वाजले. मग अशी गाडीला कॅपॅसिटर टाकल्यानंतर हरण्यामध्ये बरंच फरक पडला होता. मी तिथं तुम्हाला दावू नाही शकलो. मी घर न जाता डायरेक्ट वावरातच आलो. बांबूच्या काट्यावरती माशाची जाळी टाकल्यावरती अख्ख्या वावराचा नक्षाच बदलून गेला. इकडं मम्मी पप्पा त्या माशाच्या जाळीमध्ये वेल गुंतवायचं काम करत होते. आणि काही लोक म्हणतात शेती परवडत नाही. बाबा बाजार असला ना सगळं होतंय.